Welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes, and we continue about the life processes in living organisms as a last part that's called as the twins. लास्ट लेक्चर मध्ये आपण रिप्रोडक्शन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीज पाहिल्या होत्या. तर हे असेल आपलं लास्ट लेक्चर थर्ड लेसनचं किंवा लाईफ प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं, ज्याला आपल्याला पाहिजे ट्विन्स बद्दल. तर ट्विन्स म्हणजे काय असतील, तर थोडक्यात ट्विन्स म्हणजे काय असेल, जुळी मुलं. आता ट्विन्स कशा प्रकारे तयार होतात, हाऊ द ट्विन्स टेक बर्थ, किंवा जन्माला कशा किंवा कोणकोणत्या कारणामुळे ट्विन्स जन्माला येतात. So here, first of all, you have to understand what is meant by the twins. The two embryos develop simultaneously in the same uterus, and thus the two new offsprings are to be delivered simultaneously. आता साधी definition आहे. Sometime what happens, the two embryos develop. काही वेळा काय होते, काही विशिष्ट अशा कारणांमुळे दोन एम्ब्रियो डेव्हलप होतात, दोन भ्रूण विकसित होतात. Sometimes two embryos are developed simultaneously in the same uterus. एकाच युटेरस मध्ये, एकाच गर्भाशयामध्ये दोन एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, अँड दे आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली, आणि ते एकानंतर एक जन्म घेतात, डिलिव्हर्ड होतात. सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड एज ट्विन्स. आणि अशा मुलांना आपण काय म्हणतो, ट्विन्स. कळतंय काय सांगितलं डेफिनेशन मग ट्विन्स म्हणजे? समटाइम्स टू एम्ब्रियोज डेव्हलप simultaneously in the same uterus, and the two offsprings are delivered simultaneously. Those offsprings are called as the twins. And many couple have the twins. As we see in our surroundings, we have to see there are the many couples who have the twins. आपण याच्या आजूबाजूला समाजामध्ये पाहतो, अनेक जोडप्यांना आपण अशा प्रकारची जोडी मुलं पाहतो. So that's many couples have the twins, and there are the two main types of twins. आता हे जे ट्विन्स असतात, ही जी जोडी मुलं ती दोन प्रकारची असतात. तर कोणकोणत्या प्रकारची असतील? फर्स्ट टाइप असेल मोनोझायगोटिक ट्विन्स. पहिले ट्विन्स कोणत्या प्रकारचे असतील? मोनोझायगोटिक. आणि दुसरे कोणते असतील? डायझायगोटिक. दुसरे ट्विन्स असतील डायझायगोटिक ट्विन्स. आता हे मोनोझायगोटिक ट्विन्स कसे असतात आणि डायझायगोटिक ट्विन्स कसे असतात? सो फर्स्ट ऑफ ऑल अबाउट द मोनोझायगोटिक ट्विन्स. आता ह्यांच्याबद्दल अगोदर पाहू, हे मोनोझायगोटिक ट्विन्स कसे असतील ते. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ अ सिंगल एम्ब्रियो. तर पहिलं ह्यांच्याबद्दल, हे तयार होत कशापासून? एका सिंगल एम्ब्रियो पासून. एका सिंगल एम्ब्रियो पासून तयार होणारे ट्विन्स हे कसले ट्विन्स असतील? मोनोझायगोटिक ट्विन्स. Monozygotic twins are formed from the single embryo, but when during the early stage of development or early development of embryonic development period, सुरुवातीचा जो काळ असतो एम्ब्रियो डेव्हलपमेंटचा, मीन्स इन द अर्ली स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आता अर्ली स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हणजे कोणता काळ असेल तो? जस्ट विदिन 8 to 10 days or within 8 days of zygote formation. तर थोडासा मागचा पार्ट आठवा, आपण झायगोट फॉर्मेशन पाहिलं होतं. तर झायगोट फॉर्मेशन काय होतं? देयर इज अ युनियन बिटवीन द मेल अँड फिमेल गॅमेट्स. ज्यावेळी मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होते, ह्या मेल आणि फिमेल गॅमेट युनियन म्हणून काय तयार होतो? तो झायगोट. आणि तो झायगोट तयार झाल्यापासून त्याचं पुढे जे डेव्हलपमेंट होणार आहे एम्ब्रियोमध्ये, तो सुरुवातीचा काळ, मीन्स इन द और ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, दॅट इज विदिन द 8 days आफ्टर झायगोट फॉर्मेशन. म्हणजेच झायगोट फॉर्मेशनच्या नंतरचा 8 दिवसाचा कालावधी. कळते? विदिन द 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन, द सेल्स ऑफ दॅट एम्ब्रियो डिवाइड इनटू 2 ग्रुप्स. थोडंसं समजून घ्या आता एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये काय काय चेंजेस होतील की ज्यामुळं किती मोनोझायगोटिक ट्विन्स तयार झाली. तर पहिली गोष्ट काय असेल की मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये जी मुलं असतील ती कशापासून तयार होतील? सिंगल एम्ब्रियो पासून.
एकाच एम्ब्रिओ पासून तयार होतील, पण आफ्टर जस्ट when the zygote formation takes place and then the embryo is to be developed, means in early embryonic developmental stage within the 8 days of zygote formation that embryo is divided into two groups. सुरुवातीच्या काळात तो जो सिंगल एम्ब्रिओ होता, एम्ब्रिओ कधीच्या सुरुवातीच्या म्हणजे झायगोट तयार झाला, झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर त्याच्यापासून ज्यावेळी एम्ब्रिओ तयार झाला होता त्याचा जो सुरुवातीचा काळ होता, अगदी पहिला सुरुवातीचा 8 दिवसाचा कालावधी जो होता, त्या 8 days मध्ये काय झालं, हा एम्ब्रिओ 2 ग्रुपमध्ये डिवाइड झाला. मीन्स इन द अर्ली पिरियड ऑफ zygote form, after the zygote formation or embryonic developmental stage, that's embryo, it is divided into two groups. ह्या सिंगल एम्ब्रिओचेच 2 ग्रुप झाले. पण कधी झाले, सुरुवातीचा जो काळ होता झायगोट तयार झाल्यापासून नंतर त्याचा एम्ब्रिओ तयार होताना जो काळ होता, त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं डिवायडेशन झालं आणि हे जे 2 ग्रुप तयार झाले, दोज 2 ग्रुप्स develop as a separate embryo. आणि ह्याचे जे 2 ग्रुप तयार झाले होते एका सिंगल एम्ब्रिओचे सुरुवातीच्या काळामध्ये, ते that's 2 groups develop as a separate embryo and thus the monozygotic twins are formed. आणि अशा प्रकारे मोनोझायगोटिक ट्विन्स जन्माला येतात. आता हे मोनोझायगोटिक म्हणजे एक युग्मज, मोनो म्हणजे एक, झायगोट म्हणजे युग्मज, एका युग्मजापासून तयार होणारे ते म्हणजे एक युग्मजीव, कारण ते सिंगल एम्ब्रिओ पासून तयार झाले. सुरुवातीची जी एम्ब्रिओची डेव्हलपमेंटल स्टेज होती त्या सुरुवातीच्या काळातच त्याचं काय झालं, डिवायडेशन झालं 2 ग्रुपमध्ये. आणि हे जे 2 ग्रुप झाले त्यांचं सेपरेट त्यांची डेव्हलपमेंट झाली ॲज अ सेपरेट एम्ब्रिओ. अँड इन दिस वे द मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड. सच ट्विन्स आर, आता अशी जी मोनोझायगोटिक ट्विन्स असतील जे की एका सिंगल एम्ब्रिओ पासून तयार झाले असतील, असे ट्विन्स कसे असतात, सच ट्विन्स आर फर्स्ट ऑफ ऑल सिमिलर टू इच अदर. ते दोन्ही एकमेकांसारखे असतात. का एकमेकांसारखे असतील, कारण ते कशापासून तयार झाले, एका सिंगल एम्ब्रिओ पासून तयार झाले. Then due to this such twins are exactly similar and in their appearance and in their gender. त्यांचं आउटवर्ड अपीअरन्स, बाहेरून ते दोघही एकमेकांसारखीच दिसतील आणि त्याचबरोबर त्यांचं जेंडर हेही सेम असेल, त्यांचं लिंग सेम असेल. दॅट इज द जेंडर इज टू बी सेम मीन्स आयदर बोथ ऑफ देम आर द बॉईज और मे बी गर्ल्स. काय काय सांगितलं मग मोनोझायगोटिक ट्विन्स बद्दल. फर्स्ट ऑफ ऑल, monozygotic twins are formed from single embryo during the early stage of development of embryo. That embryo is to be divided into 2 groups. Those 2 groups of that divided embryo further develops as a separate embryos. In this way, monozygotic twins are formed. Such monozygotic twins are similar to each other. That means how they are similar? They are looks exactly similar to each other, as well as their gender is also same. Their gender is same. It means that twins are either maybe both are girls or maybe both are boys. Then one thing again, the most important about that monozygotic twins that you remember. In case of some monozygotic twins, आता काही monozygotic twins बाबतीत काय घडते, that in case of some monozygotic twins, if the embryo cells are divided into 2 groups 8 days after the zygote formation, काय झालं, काही सगळ्यांच्या बाबतीतच नाही, in case of some of the monozygotic twins the cells are divided into 2 groups 8 days after the zygote formation, there is a high possibility of formation of the conjoined twins. बघा थोडंसं समजून घ्या. जर समजा ह्या मोनोझायगोट ट्विन्स मध्ये काय झालं, इफ द सेल्स ऑफ द एम्ब्रियो इट इज डिवाइडेड in 8 days after the zygote formation, then
देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ द कोन जॉईंड ट्विन्स. म्हणजे आता हे काय असतील कोन जॉईंड ट्विन्स? दॅट्स कोन जॉईंड ट्विन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द सियामेस ट्विन्स. हे कोणामध्ये दिसतील आपल्याला? मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये. कसल्या प्रकारचे ट्विन्स सांगितले? कोन जॉईंड और द सियामेस ट्विन्स मीन्स व्हॉट? That is, such twins are born with same body, same parts. Just in case of such monozygotic twins, which are formed as a conjoined twins, in them, what happens? In such twins, they born with some body parts joined to each other. अशी काही जुळी मुलं असतात की ज्यांचे काही बॉडी पार्ट्स एकमेकांना चिकटलेली असतात. दॅट इज अ कोन जॉईंट ट्विन्स. हे कोणामध्ये? मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये. हे का झालं? जस्ट बिकॉज ऑफ व्हेन द embryo is to be divided into two groups in 8 days after zygote formation, such conjoined twins are formed. What is that conjoined twins means? That twins born with some body parts are joined to each other and some organs are also common in such twins. आणि असे काही ट्विन्स असतील ज्यांच्यामध्ये की काही ऑर्गन्स कॉमन असतील. सो जस्ट दॅट इज ऑल्सो द मोनोझायगोटिक ट्विन्स. बट व्हॉट इज अबाउट द डायझायगोटिक ट्विन्स? आता हे डायझायगोटिक ट्विन्स कसे असतील? बाय चान्स और ओकेजनली टू oocytes आर रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी. काय झालं? Occasionally or by chance, two oocytes released from the ovary and of woman, and both the oocytes are fertilized. दोन oocytes रिलीज झाल्या वुमनच्या ओव्हरीमधून and both that oocytes are fertilized by the two separate sperms. आता दोन्ही oocytes काय झालं? फर्टिलायझेशन झालं by the two separate sperms. Just because of that the two separate zygote are formed. अशा वेळी काय होईल? दोन oocytes वुमन ओव्हरी मधून रिलीज झाल्या. त्या दोन्ही oocytesचं फर्टिलायझेशन दोन स्पर्म सेल्सनं केलं, ज्याच्यामुळे की दोन सेपरेट झायगोट तयार झाले. अँड जस्ट द टू एम्ब्रियोज फॉर्म फ्रॉम दोज टू झायगोट्स. आणि अशा त्या दोन झायगोट पासून पुढे काय होईल? बघ, दोन सेपरेट एम्ब्रियोज तयार होतील. And those separate embryos are implanted in mother's uterus separately. Both are to be developed in the same uterus, but they are formed from the two different embryos, due to which the dizygotic twins are formed. And such dizygotic twins are not exactly similar to each other. And असे जे dizygotic twins असतात जे की दोन इंडिपेंडेंट और सेपरेट एम्ब्रियोज पासून तयार होतात, such dizygotic twins are not look similar. Again, their gender is also not similar. In them, either maybe both are girls, maybe both are boys, or one girl and one boy. त्यामध्ये काय असू शकतात? दोन्ही मुलं असू शकतात, दोन्ही मुली असू शकतात, किंवा एक मुलगा आणि एक मुलगी असू शकते. कारण ते जे असतील ते कशापासून तयार झाले असतील? They are formed from separate zygote. So in this way, such twins are genetically different and maybe the same in their gender. That is a dizygotic twins. So here we have to understand about the twins, which are of the two types. Monozygotic twins जे की सिंगल एम्ब्रियो पासून तयार होतील, आणि दुसरे असतील डायझायगोटिक ट्विन्स जे की दोन वेगवेगळ्या एम्ब्रियो पासून तयार झालेले. नाउ द लास्ट पार्ट ऑफ द लेसन, इट इज अबाउट द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. हा लेसनचा लास्ट पार्ट असेल आपला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, प्रजनन आरोग्य. मग ते मेल मधलं असेल किंवा फिमेल मधलं असेल, दोन्हीसाठीच पाहिजे. As you have to know first of all what is meant by the health. आता अगोदर समजून घ्या हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय. That's a person's state of being. एखाद्या व्यक्तीची अवस्था. That's a person's state of being physical, mental and social strongness.
फिजिकली तो फिट असणं आवश्यक आहे, सोशली स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे, मेंटली फिट असणं आवश्यक आहे. अ पर्सन स्टेट ऑफ बीइंग मेंटली, फिजिकली अँड सोशली स्ट्रॉंगनेस, इट इज कॉल्ड एज हेल्थ. ती असेल आरोग्य. एव्हरीवन हॅज द फिजिकल, मेंटल अँड सोशल फिटनेस. प्रत्येकाला फिजिकली, मेंटली आणि सोशली फिट असणं आवश्यक आहे, म्हणजे ती व्यक्ती कशी असेल, हेल्दी असेल. मग काय असेल आपलं आरोग्य? आरोग्य म्हणजे अ पर्सन स्टेट ऑफ वेल बीइंग, फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस is called as the health. Then in our country there seems to be the lack of awareness regarding the reproductive health due to various reasons. आता ठीक आहे, आपण जनरली आपल्या इतर आजाराबद्दल आपण बोलतो, बट ॲज बिकॉज ऑफ देअर इज अ लॅक ऑफ अवेअरनेस, तेवढी जागरूकता नसल्यामुळे, जागरूकता नाही किंवा जागरूकतेचा अभाव आहे. जस्ट बिकॉज ऑफ द व्हेरियस reasons there is a lack of awareness regarding the reproductive health, that the reasons due to which we cannot take care about our reproductive health, that reasons are the social customs. What is the social customs? Social customs म्हणजे काय असेल? आपल्या सामाजिक परंपरा असतील किंवा सामाजिक प्रथा असतील, ट्रॅडिशन्स असतील, रूढी असतील, किंवा इलिटरसी, रिप्रोडक्शन बद्दल असणारं अज्ञान असेल, इलिटरसी. अँड वन मोर अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट द शायनेस, दॅट वी कांट टॉक टू इच अदर. व्हॉट इज द शायनेस? संकोच वाटणं. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल बोलण्यासाठी संकोच करणं. ही वेगवेगळी कारणे आहेत ज्यामुळं अवेअरनेस नाही, जस्ट रिलेटेड टू अवर रिप्रोडक्शन हेल्थ. As because of there is a lack of awareness regarding the reproductive health due to various reasons like social customs, traditions, illiteracy as well as the shyness, we can't talk about our reproductive health. Especially again in that, ह्या सगळ्यापेक्षा आणखी महत्त्वाचं, in that specially there seems to be the indifference the reproductive health of women. सगळ्यात आणखी महत्वाचं, अधिक दुर्लक्ष केलं जाते कोणाच्या आरोग्याकडे? दॅट इज स्पेशली फॉर द वुमेन्स रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष केलं जाते. सो हिअर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. either maybe in a man and women must be important, that you have to take care. So just here you have to see that occurrence of the menstrual cycle is related to the reproductive and overall health of women. ओव्हरऑल हेल्थ वुमेनची असेल किंवा रिप्रोडक्शनची असेल, वुमेनचं रिप्रोडक्शन असेल, that is about the occurrence of menstrual cycle which is to be repeated in every month. It is just the most important for the women's health. At the same time, nowadays women are working with the men. तसंच सध्याच्या काळामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आता काम करते म्हणजे त्यांना दिवसभर त्यांना बाहेर थांबावं लागतंय, just because of they working as whole day outside the house. Due to this, just as because they stay outdoor for the whole day, due to which bleeding occurs whenever there is a menstrual cycle. That's time the bleeding occurs whole day. That's time she maybe suffers from various problems as because she working outside the home. During the menstrual cycle, she has the bleeding continuously. In such time, she needs in such time she needs to be the private organs or the reproductive organs need to be maintained clean time to time. Cleanliness as a woman's personal cleanliness as her reproductive organs or genital areas must be kept clean. At the same time, if she cannot take care about her health as during the menstrual period, that time she maybe suffers from the various problems.
Otherwise, problems regarding the reproductive health may arise. So, it is the most important that she take care of about her health during the menstrual period. Again, not only in the women, at the same time in the men also, they also take care about the cleanliness of their reproductive organs or the genital areas, and hence at last to keep everyone's reproductive health good. Either maybe the women or the men, both of them kept their private organs or the genital areas as a reproductive organs kept clean. It is the most important for both of them. Again, at last the most important thing that you remember, among the various sexual diseases that we know about the AIDS that we seen, we have to understand, study in our last previous classes. तर आपल्या एड्स बद्दल आपण शिकलेलो आहे, जो की एक प्रकारचा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. बट अलॉंग विथ दॅट एड्स, another some of the diseases also occurs, it's called as a sexually transmitted diseases. In them, the syphilis and gonorrhea हे दोन आजार आणखी लक्षात ठेवायचे, जे की ज्याला की आपण एसटीडीज म्हणू शकतो किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणू शकतो. कोणकोणते? सायफिलिस अँड गोनोरिया हे दोन आजार असे आजार जे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थची काळजी न घेतल्यामुळे किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ लक्ष न दिल्यामुळे होणारे आजार आहेत. सो दॅट्स ऑकर ऑन लार्ज स्केल. बोथ ऑफ दीज डिसीजेस कॉज्ड बाय बॅक्टेरिया. अगेन हे दोन्ही आजार कोणते दोन? सायफिलिस आणि गोनोरिया हे दोन्ही आजार बॅक्टेरियामुळे होतात. सो जस्ट ऑकरन्स ऑफ द, आता ह्या दोन्ही आजारांची काही लक्षणे आपण लक्षात ठेवायची, काही सिम्पटम्स आपल्याला या ठिकाणी दिलेत, काही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला या ठिकाणी दिलेत. दॅट इज ऑकरन्स ऑफ चॅन्कर. व्हॉट इज दॅट चॅन्कर मीन्स? ऑकरन्स ऑफ चॅन्कर म्हणजे शरीरावर काही चट्टे तयार होतात, पॅचेस येतात. देन ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी इन्क्लुडिंग जेनिटल एरियाज or private parts. Occurrence of the chancre or patches on various body parts including the genital areas. One more, that is the rashes. Rashes येणं म्हणजे शरीरावर पुरळ येणं, फिवर, ताप येणं किंवा त्याचबरोबर असेल इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स, सांध्यांवर सूज येणं. कोणकोणते लक्षणं सांगितलेत? शरीरावर चट्टे येणं, दुसरं सांगितलं शरीरावर पुरळ येणं, ताप येणं, सांध्यामध्ये किंवा सांधे दुखी किंवा सांधे सुजणं. अलॉंग विथ दॅट द ॲलोपेशिया. ॲलोपेशिया म्हणजे केस गळती होणं. सी सम ऑफ द सिम्पटम्स ऑफ सायफिलिस. हे असतील काही लक्षणं सायफिलिसचे. कोणकोणते? ऑकरन्स ऑफ चॅन्कर ऑर patches on various body parts including the genital areas, then rashes on our body parts, fever, as well as the inflammation in the joints, and last one that is alopecia. केस गळती होणं ही असतील सिम्पटम्स. कोणत्या आजाराचे लक्षणे, कोणत्या आजाराचे असतील हे? दॅट इज अबाउट द सायफिलिस, विच इज वन ऑफ द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. And another one more, that's about the gonorrhea symptom. The gonorrhea symptoms काय काय असतील? That is painful and burning sensation during the urination. बघा पहिलं symptom painful, अत्यंत त्रासदायक, and burning sensation किंवा जळजळ होणं, त्रास होणं किंवा जळजळ होणं, वेदना होणं, जळजळ होणं. That's painful and burning sensation during the urination. Oozing of pus. Pus येणं म्हणजे पू निघणं. Oozing of pus from or through the penis and vagina. That is the second symptom of gonorrhea. Oozing of pus from the penis or vagina. Inflammation of urinary tract. आग होणं, दाह होणं. कशामध्ये? युरिनरी ट्रॅक्ट मध्ये, मलमूत्र मार्गामध्ये आग होणे. दॅट इज युरिनरी ट्रॅक्ट हॅव्हिंग सम इन्फ्लेमेशन. नॉट ओनली द इन्फ्लेमेशन इन युरिनरी ट्रॅक्ट, दॅट इज इन्फ्लेमेशन अलॉंग विथ युरिनरी ट्रॅक्ट इन थ्रोट अँड इन द आईज. ऑल्सो वी सी इन द gonorrhea. So about the gonorrhea symptoms, see once time again, that is
painful and burning sensation during the urination, oozing out pus through the penis and vagina. Next one more, inflammation of urinary tract, eyes and the throat. So these are the symptoms of gonorrhea and syphilis, which are the sexually transmitted diseases which may causes due to the bacteria as well as just because of unawareness about the reproductive health. Hence, from this lesson, at last we have to remember that we take care of our reproductive health. We must follow all the good habits. We just kept all our body parts clean. Means we have all the good habits just to keep good health as well as reproductive health, and just kept away us from the various diseases. So here about last part, do you know? हे तुम्हाला माहित आहे का? तर या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. दॅट्स एक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्येचा विस्फोट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता काय असेल बघा, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ population with a short duration is called as population explosion. Excessive growth of population, अति जास्त लोकसंख्येची वाढ, that's excessive growth of population within the short duration. कमी कालावधीमध्ये जास्त लोकसंख्या वाढणे, that's excessive growth of population within the short duration, it's called as population explosion. तो झाला लोकसंख्येचा विस्फोट. कधी झाला लोकसंख्येचा विस्फोट? कमी कालावधीमध्ये जास्त लोकसंख्या वाढली तर. यू मे हॅव ऑल्सो रिअलाइज दॅट फ्रॉम जस्ट इफ यू हॅव टू ऑब्झर्व इन द टेबल सीन इन द बुक, अ टेबल इज टू बी शोन. इन दॅट टेबल यू हॅव टू सी द ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन इन आवर इंडिया, विच गिव्स अस एन आयडिया अबाउट द पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ज्यावरून आपल्याला लोकसंख्येचा विस्फोट कशा प्रकारे झालेला आहे तो लक्षात येतो. सो जस्ट बिकॉज ऑफ दॅट पॉप्युलेशन एक्सप्लोजन, what is the problems may created in our country. आता ह्या लोकसंख्येचा जो विस्फोट झाला त्यामुळे कोणकोणत्या समस्या आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. जस्ट अबाउट दॅट प्रॉब्लेम्स लाईक अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच वाढती बेरोजगारी. कमी कालावधीमध्ये जास्त लोकसंख्या वाढली तितकी बेरोजगारी वाढली, दॅट इज अनएम्प्लॉयमेंट. डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम, बेरोजगारी जेवढी वाढली तसंच दरडोई उत्पन्न कमी होत गेलं, दॅट इज डिक्रीजिंग द पर कॅपिटा इन्कम अँड इन्क्रीजिंग द लोन. दरडोई उत्पन्न कमी झालं, कर्ज वाढलं. उत्पन्न कमी झालं, दरडोई उत्पन्न कमी झालं, कर्ज वाढत गेलं, ज्यामुळे स्ट्रेस वाढला, ताण वाढला. दॅट्स इन्क्रीजिंग द स्ट्रेस. That stress not on us. At the same time, the stress on natural resources. जास्त जेवढी लोकसंख्या तेवढा नैसर्गिक संसाधनाचा वापर जास्त, आणि त्यामुळे नैसर्गिक संसाधनावर ताण आला. नैसर्गिक साधनं कमी पडू लागली. हे सगळं काय झालं? कारण लोकसंख्या जास्त वाढली. Just because of the population explosion, we have to suffer from the unemployment. At the same time, decreasing the per capita income as well as just stress on natural resources. So there is only one solution just to control the population explosion, that is about the population control. ह्या सगळ्या उपाय फक्त काय असेल? That's about the population control. And for the population control, family planning is the most important. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल त्यामध्ये? मग फॅमिली प्लॅनिंग महत्त्वाचं असेल, कुटुंब नियोजन महत्त्वाचं असेल. जेवढं कुटुंब नियोजन असेल, जितकी लोकांची घरात संख्या कमी असेल तितकं त्या सगळ्यांचं आरोग्य आयुष्य व्यवस्थित पार पडेल. सो हिअर यू हॅव टू ऑब्झर्व द टेबल फ्रॉम द इयर 1901 to 2011. पॉप्युलेशन वॉज टू बी शोन हिअर. इथं लोकसंख्या दाखवलेली आपल्याला. तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की लोकसंख्येचा विस्फोट कशा कशा प्रकारे होत गेला आहे. सो इन दिस वे our third lesson about the life processes in living organism is to be now completed. If you have to like the video, then you have to like it and subscribe the channel. Thank you.